आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. पाहूया 6 चेंडू आणि 15 धावा कशा प्रकारे जमवले जातील. सचिन आलाय. पाहूया गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. सचिन पारुनाथ डोरलेकर असेल. चांगली अशी गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. आता मात्र चांगला पंच केलाय. बराड झालाय चेंडू 4 धावेसाठी. पारुनाथ डोरलेकर अंतावर आहे. नक्कीच आता मात्र 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. पाहूया पारुनाथ डोरलेकर काय करतोय, परंतु यावेळी काय घडेल. एक धाव मात्र जल्ली जाईल. एक धाव मात्र पूर्ण केलं. 4 क्षेत्रामध्ये एकूण 2 धावा जोडल्या जातील. धाव संख्या झाली आहे म्हणजेच 36 धावा. अजूनही 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. कोणाच्या बाजूने जिंकेल सामना सांगू शकत नाही. 4 चेंडू 9 धावा. पाहूया सुका डोरलेकर हा सामना विजय करून देतील का. परंतु चांगली गोलंदाजी आहे ती म्हणजेच सचिन यांची. सचिन एक चांगलं काम करतोय आपल्या संघासाठी. पाहूया सचिन चांगला असा गोलंदाज आहे. सुका डोरलेकरांना गोलंदाजी करतो. यावेळी मात्र काय घडतंय. फलंदाज यावेळी मात्र बीट झालाय. धाव येतोय चेंडू. पाहूया 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावा. सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. हा चेंडू पाहूया चेंडू झाला फरार. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का या क्वालिफायच्या सामन्यांमधली. पाहूया 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पाहूया 2 चेंडू 5 धावा. एक अटीतटीचा सामना. सुपर ओव्हर पहिली क्वालिफायची सुपर ओव्हर खेळताना पाहायला मिळेल का. पाहूया यावेळी काय घडतंय, काय बिघडतंय. 2 चेंडू आणि 4 धावा. एक चौकार आला तर इक्वल होईल. मॅच होईल. पहिली वेळी सुपर ओव्हर होईल का. परंतु पाहूया काय घडेल. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा. पाहूया सचिन तयार आहे. सचिन एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्यामध्ये ताकद आहे. काहीतरी करू शकतो आपल्या संघासाठी सचिन. यावेळी मात्र काय घडतंय. फलंदाज मात्र बाद. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. पाहूया गणेश आर्वीरकर. अटीतटीचा सामना. पाहूया 1 चेंडू आणि 5 धावा. पाहूया कशा प्रकारे हा सामना होतो. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 1 चेंडू 5 धावा. पाहूया 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना सुपर ओव्हर खेळवण्यात येईल का. पहिली वेळी सुपर ओव्हर होईल का. परंतु पाहूया 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना ते म्हणजेच गणेश आर्वीरकर मैदानावरती पाहायला मिळतो. किती धावा जोडल्या जातील लास्ट चेंडूवरती. गणेश आर्वीरकर सचिन साठी. एक सचिन चांगला गोलंदाज आहे परंतु गणेशाला काय करतोय. पाहूया यावेळी काय घडतंय. फलंदाज बाद. हा सामना मात्र विजयी झालाय तो म्हणजे दत्तप्रसाद सॉरी दत्तपूर्वज कासारवेली संघ. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे दत्तप्रसाद कोल्ली विरुद्ध
ऑल पूर्णगड तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेक